भारतीय बँकिंग कायदा 1949. दुसऱ्या युनिटचं नाव आहे बँकिंग कायदा 1949, बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट 1949. पहा, भारतावर जवळजवळ सुमारे 150 वर्षे इंग्रजांचे राज्य होते. या काळामध्ये इंग्रजांनी भारतातील आर्थिक संपत्तीची लूट करण्यासाठी वेगवेगळे फायदेशीर असे कायदे केले होते आणि इंग्रज त्यांना परवडेल अशा प्रकारचा कायदा करून भारतीय जनतेची लूट करत होता. आणि लूट केल्यानंतर ज्यावेळेस 150 वर्षानंतर आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, त्यानंतर इंग्रज भारतातून ज्यावेळेस गेले त्यावेळेस जातानाही त्यांनी मोठ्या प्रकारे आर्थिक संपत्ती भारतातली लुटून नेली, बरोबर. आणि यामुळे भारतामध्ये बँक आल्यानंतर इंग्रजांनी जरी बँकिंग प्रणाली भारतात आणली असेल तर इंग्रज गेल्यानंतर भारतामध्ये एक बँकेवर नियंत्रण ठेवणारा कुठला तरी कायदा असावा म्हणून भारतीय बँकिंग कायदा 1949 हा पारित करण्यात आला. सुरुवातीला 1935ला बँकिंग कायदा बनवण्यात आला आणि त्या कायद्यानुसार रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची म्हणजेच RBIची स्थापना करण्यात आली. इंग्रज सरकारने लागू केलेल्या या कायद्यापैकी हा एक कायदा बघितला जातो ज्याला बँकिंग कायदा म्हणतात, जो 1935ला भारतामध्ये लागू केला. कायद्याने भारतीय अर्थव्यवस्थेत अनेक परिणाम घडून आले, त्यामुळे भारताच्या इतिहासाला 1935च्या कायद्याला खूप महत्त्व आहे. 1935च्या कायद्यात भारतात रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली, ज्या बँकेला भारताची मध्यवर्ती बँक असे म्हटले जाऊ लागे. तिच्याकडे भारतीय चलन छापण्याचा व इतर बँकांवर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार तिला देण्यात आला. सन 1935मध्ये कायद्याने भारतीय अर्थव्यवस्थेत बँकिंग क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल घडून आणला. हा कायदा सर्व भारतीय बँकांवर प्रभाव पाडू लागला. त्यानंतर भारतीय बँकिंग क्षेत्राची तेवढा असा विकास होणे अपेक्षित होतं, मात्र तसा विकास झाला नाही. 1947ला भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर ज्यावेळेस इंग्रज भारतातून परतले त्यावेळेस पुन्हा कायद्यामध्ये काहीतरी बदल करावा म्हणून विशेष पावलं उचलले गेले आणि या विशेष पावलातूनच हा कायदा पारित झाला. त्या अगोदर बँकिंग अधिनियम कायदा 1948 हा लागू करण्यात आला. मात्र 48च्या कायद्यामध्ये थोडासा बदल होता म्हणून तो कायदा खऱ्या अर्थाने 1949 पासून बँकिंग क्षेत्राला लागू झाला. त्याला बँक अधिनियम कायदा 1949 असं म्हटलं जातं. स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने बँकिंग प्रणालीमध्ये सुधारणा करण्याकरता 14 फेब्रुवारी 1949 रोजी भारतीय संसदेने बँकिंग विनिमयन कायदा 1949 संमत केला आणि तो कायदा 16 मार्च 1949 पासून लागू करण्यात आला. 14 फेब्रुवारी 1949ला हा कायदा संसदेमध्ये मांडण्यात आला आणि या कायद्यावर सविनय असा विचार चर्चा विमर्श होऊन हा कायदा 16 मार्च 1949 पासून पूर्ण भारतातील बँकिंग क्षेत्रावर लागू करण्यात आला. या कायद्याची काय आवश्यकता होती ते आपण बघू. नव्याने स्वतंत्र झालेल्या भारताला जलद गतीने व सर्वांगीण विकास सर्वात महत्त्वाचा होता आणि विकास करायचा असेल तर सर्वात महत्त्वाची असते वित्तीय बाजू. आणि वित्तीय बाजू जर तुम्हाला परिपूर्ण करायची असेल तर वित्तीय बाजू परिपूर्ण करण्यासाठी तुम्हाला बँक क्षेत्राचा विकास करणं सर्वात महत्त्वाचं होतं आणि त्यामुळंच त्यावेळेस विकासाचा दृष्टिकोन लक्षात घेऊन भारतामध्ये हा कायदा लागू करण्यात आला आणि या कायद्यामध्ये देशातील विविध बँकिंग क्षेत्रामध्ये जे जे काय आमूलाग्र बदल करायचे आहे ते बदल याच्यामध्ये सुचवण्यात आले आणि खऱ्या अर्थाने बँकेला मोठ्या प्रमाणामध्ये भांडवल कशा प्रकारे जमा करायचं आणि बँकाचा विकास कोणत्या प्रकारे करायचा हे या कायद्यामध्ये तरतूद करण्यात आली. ज्या देशाचे बँकिंग क्षेत्र व्यवस्थित किंवा सुधारलेले असते तो देश हा विकासाच्या बाजूने जलद वाटचाल करत असतो. म्हणजेच देशातील सुदृढ बँकिंग व्यवस्था हा देशाचा आर्थिक विकासाचा सर्वात महत्त्वाचा पैलू असतो. त्यामुळे बँकिंग क्षेत्रातील बदल करण्याची आवश्यकता होती म्हणून या कायद्याची गरज भारतामध्ये भासू लागली. सन 1949च्या कायद्यात भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्यात आली, मात्र ती खाजगी होती, तिच्याकडे मर्यादित स्वरूपाचे अधिकार होते, त्यामुळे तिचे देशातील बँकिंग क्षेत्रावर म्हणावे तसे नियंत्रण नव्हते. म्हणून बँकिंग क्षेत्रावर अंकुश ठेवण्यासाठी 1 जानेवारी 1949 रोजी राष्ट्रीयकरण करण्यात आले आणि त्या अर्थाने खऱ्या अर्थाने भारतामध्ये सरकारची बँक बनली आणि RBIची खाजगी जी मालमत्ता होती ती 1949 रोजी राष्ट्राच्या स्वाधीन करण्यात आली, म्हणजे राष्ट्रीय करण्यात आली आणि तिच्या प्रणालीमध्ये विविध बदल घडून बँकिंग क्षेत्राला सरकारीकरण करण्यात आले. म्हणजेच RBIला झालेल्या राष्ट्रीयकरणातून तिच्या व्यवस्थापन कार्यप्रणाली व अधिकारात बदल घडून बँक अधिनियम 1949 लागू करण्यात आला. बँक अधिनियम 1949 अंमलात आणणारे दुसरे कारण म्हणजे भारतात बँक बुडीचे प्रमाण अधिक जास्त होते. 1913 ते 17 दरम्यान जवळजवळ भारतामध्ये इंग्रजांनी स्थापन केलेल्या 87 बँका बुडाल्या होत्या.
जर देशातील बँका अशाच पद्धतीने बुडीत निघत असतील तर लोकांचा बँकेवरील विश्वास कमी होईल आणि पुन्हा लोक बँकेकडे येणार नाही आणि म्हणून हा विश्वास सुदृढ करण्यासाठी बँक अधिनियम 1949 पारित करण्यात आला आणि या कायद्यामध्ये काही अशा तरतुदी करण्यात आले की सर्वसामान्य लोकसुद्धा बँकेवर मोठ्या प्रमाणामध्ये विश्वास ठेवील. तसेच देशातील उद्योगधंद्यांचा विकास करण्यासाठी, त्यांची भांडवलाची गरज भागवण्यासाठी आणि त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक सहाय्य देण्यासाठी बँकिंग प्रणाली ही सगळ्यात महत्त्वाची असते. म्हणून भारतामध्ये स्वातंत्र्यानंतर खऱ्या अर्थाने या कायद्यामध्ये परिवर्तन करून बँकाचा विकास करण्याचं ध्येय सरकारने डोळ्यासमोर ठेवलं. त्या काळचे तत्कालीन पंतप्रधान असतील, त्या काळचे जे अर्थमंत्री असतील, या सर्वांनी विचारविमर्श केला आणि बँकिंग क्षेत्रामध्ये काही तज्ज्ञ व्यक्तींची नेमणूक करून समिती गठीत करून हा कायदा पारित करण्यात आला आणि भारतामध्ये हा कायदा खऱ्या अर्थाने लागू झाला. भांडवल हे देशातील बँकिंग क्षेत्राला मिळणारे सर्वात महत्त्वाचे साधन आहे आणि देशाला भांडवल मिळायचे असेल तर कुठून तरी वित्त सहायता किंवा वित्त पुरवठा होणं आवश्यक आहे. म्हणून बँकिंग क्षेत्रातून वित्त पुरवठा होण्यासाठी हा कायदा भारतामध्ये लागू करण्यात आला. या कायद्यामध्ये सुसूत्रता निर्माण करण्यासाठी, बँकेचे बुडीचे प्रमाण कमी करण्यासाठी, बँक व्यवसायाचा विकास करण्यासाठी आणि बँकेकडे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी या कायद्यामध्ये काही तरतुदी करण्यात आल्या आणि त्या तरतुदीमुळेच हा कायदा भारतामध्ये अतिशय विकसित व जलदगतीने प्रकाशित किंवा जलदगतीने चांगले कार्य करण्याकडे वाटचाल करणारा म्हणून कायदा बघितला जातो. म्हणून या कायद्याला बँकिंगच्या जीवनातील अतिशय महत्त्वाचा सुधारणात्मक कायदा असं म्हटलं जातं. बँकिंग कायदा 1949 अंमलात आणण्यासाठी आणखी एक कारण म्हणजे काय, भारतातील व्यापारी बँकावर कोणाचे नियंत्रण नव्हते. स्वातंत्र्याच्या काळानंतर काही काळ आणि स्वातंत्र्याच्या अगोदर या व्यापारी बँकावर कुणाचेच नियंत्रण नव्हते. लोकांची फसवणूक करणे, जास्त व्याजदर आकारणे, हवे त्या व्यक्तीचं खाते बँकेमध्ये उघडणे आणि एखाद्या व्यक्तीला खातेधारक बनण्यापासून वंचित करणे अशा अनेक क्रिया त्या काळामध्ये घडत होत्या. आणि असं जर झालं तर ग्राहकांची फसवणूक होती, सर्वसामान्य जनतेची फसवणूक होती आणि हे टाळण्यासाठीच 1949चा कायदा अंमलात आणणं सर्वात गरजेचं होतं. ते एक मूळ कारण आहे की हा कायदा अंमलात आणला गेला. त्यानंतर या बँकावर कुणाचे नियंत्रण ठेवायचं, व्यापारी बँका ह्या नफा मिळवण्याच्या उद्देशाने लोकांची फसवणूक करायचे, व्याजदर जास्त आकारायचे. विशेष म्हणजे व्याजदराचा दर हा व्यक्तीच्या गरजेनुसार, ज्याला जास्त गरज त्याला जास्त व्याजदर, ज्याला पैशाची गरज कमी त्याला कमी व्याजदर आणि त्याचा मुदतपूर्व किंवा मुदतीत ठेव जी परत करायची आहे किंवा कर्ज भरायचं आहे त्याचा वेळही काळही ठरवण्याचा अधिकार त्या बँकेला होता. म्हणून कित्येक वेळा लोकांची आर्थिक परिस्थिती चांगली नसेल तर बँक त्यांच्यावर बळजबरीने सक्तीने त्यांच्याकडे कर्ज वसुलीसाठी येत असे. म्हणून बँकेवर अंकुश नव्हतं. म्हणून व्यापारी बँकेवर अंकुश ठेवण्यासाठी सुद्धा हा कायदा सगळ्यात महत्त्वाचा आहे. म्हणून नफा मिळवण्यासाठी ह्या व्यापारी बँका कुठल्याही स्तराला जाऊ शकतात हे त्या काळामध्ये अनुभवलं होतं. म्हणूनच हा कायदा पारित करण्यात आला. त्यानंतर बँकिंगचा कायदा 1949ची निर्मिती करण्यामध्ये सर्वात महत्त्वाचं श्रेय जातं की बँकेमध्ये व्यापारी बँकेची होणारी भांडवल निर्मिती हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे आणि हा क्लिअर करण्यासाठीच हा कायदा सगळ्यात महत्त्वाचा आहे. बँकिंग अधिनियम कायदा अंमलात आणण्याचे आणखी एक पुढं कारण आहे की मध्यवर्ती बँकेचे अधिकाराच्या कक्षा रुंदावणे. बघा, RBIची स्थापना 1935ला झाली, मात्र देशी चलनाची निर्मिती करण्याचे मर्यादित अधिकार फक्त RBIला होते. किती रुपयाच्या नोटा छापायच्या, किती मुदतीत छापायच्या एवढंच नाही, तर जर तुम्हाला 1 कोटी रुपयाच्या नोटा छापायचं असेल तर किती रुपये तारण म्हणून किंवा संपत्ती किंवा किती संपत्ती शासनाचे बॉन्ड तुम्हाला तारण म्हणून हवे आहे, हा याचा निश्चित असा कालावधी किंवा निश्चित असा दर ठरलेला नव्हता आणि बँकेवर बरेचसे निर्बंध होते. जरी ती देशाची मध्यवर्ती बँक असेल, रिझर्व्ह बँक असेल, शिखर बँक असेल, तरी तिचे अधिकार हे काही प्रमाणामध्ये संकुचित करण्यात आले होते किंवा काही ठिकाणी त्या बँकेचे हात आपण बांधल्यासारखे होते. म्हणजे अशा वेळेस त्या बँकेला लोकांना किंवा त्या बँकेतील अधिकार कक्षा रुंदवणे सर्वात महत्त्वाचं होतं. म्हणून 1949 कायदा आणखी पारित करणं गरजेचं होतं. RBIची जी कार्यक्षेत्र आहे ती संपूर्ण व्यवसायासाठी, संपूर्ण बँकासाठी व संपूर्ण बँकावर नियंत्रण व सर्व ज्या बँका आहेत त्यांचा व्याजदर ठरविणे हे RBIच्या कक्षेत आणायचं होतं. म्हणून सुद्धा 1949चा कायदा पारित करणं सर्वात गरजेचं होतं. देशाचा विकास करणे, स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशाचा विकास करणे हे सुद्धा सर्वात महत्त्वाचे होतं आणि विकास करण्याच्या हेतूनच देशामध्ये RBIच्या कक्षा रुंदवणे सर्वात महत्त्वाचं होतं. म्हणून 1949चा कायदा हा अंमलात आणला गेला. त्यानंतर
थोडक्यात स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशातील सर्वात महत्त्वाची बाजू आर्थिक ती आपल्याला दृढ करायची होती आणि दृढ करण्यासाठी बँका एका छताखाली आणणं गरजेचं होतं, म्हणून हा कायदा 1949 लागू केला गेला. पुन्हा RBIची कार्यक्षेत्र वाढवून 1935च्या कायद्यामध्ये बदल घडवून भारतीय आर्थिक धोरणाला किंवा भारताच्या अर्थव्यवस्थेला चालना द्यायची होती, म्हणून सुद्धा या कायद्याची आवश्यकता होती. फक्त आवश्यकता नव्हती तर ती त्या काळाची प्रमुख गरज होती आणि अशा कारणामुळेच बँकिंग अधिनियम 1949 निर्माण करण्यात आला. यालाच अधिनियम कायदा 1949 असं म्हटलं गेलं आणि 49च्या कायद्याची गरज लक्षात घेऊन बँकिंग क्षेत्राला हा कायदा लागू करण्यात आला. आता या कायद्यामध्ये 1949च्या कायद्यामध्ये RBIला प्राप्त झालेल्या अधिकाराची आपण थोडक्यात माहिती घेऊ. इंग्रज सरकारने 1935 रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना केली. तिच्याकडे भारतीय बँकिंग प्रणालीचे नियंत्रण ठेवण्याचे आणि त्या बँकावर नियमन ठेवण्याचे अधिकार देण्यात आले, पण ती एक खाजगी स्वरूपाची बँक होती 1949ला. त्यामुळे तिला नफा कसा वाढवता येईल याकडे तिचे लक्ष होते आणि बँकेचा विकास आणि विस्तार करण्याचा किंवा बँकेचा विकास करण्याचा या कार्याकडे तिचं दुर्लक्ष होतं आणि ते करण्यासाठी 1 जानेवारी 1949 रोजी RBIचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. म्हणजे ती बँक ही राष्ट्राच्या स्वाधीन किंवा राष्ट्राने ती बँक स्वतःच्या ताब्यामध्ये घेतली, तिच्या अधिकारामध्ये वाढ करण्यात आली आणि 17 फेब्रुवारी 1949 रोजी बँक अधिनियम 1900 कायदा संसदेमध्ये पारित केला आणि पुन्हा तो मार्चपासून पूर्ण भारतामध्ये लागू केला. आता या कायद्यानुसार काय काय अधिकार RBIला प्राप्त झाले 1949च्या कायद्यानुसार ते आपण बघू. RBI म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. पहिला अधिकार प्राप्त झाला बँकेची स्थापना व विस्तार करण्याची परवानगी. बघा, RBIला पहिला या कायद्यानुसार काय अधिकार प्राप्त झाला तर 1949च्या कायद्यानुसार RBIला देशातील सर्व बँकावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार देण्यात आला आहे. कंट्रोलिंग. जर एखादी संस्था दुसऱ्या संस्थेवरती कंट्रोल ठेवत असेल किंवा नियंत्रण ठेवत असेल तर त्या संस्थेचा व्यवहार हा पारदर्शक बनतो. जर समजा SBI बँकेला व्यापारी बँक आहे, तिच्यावर जर RBIने नियंत्रण ठेवलं नाही तर SBI बँक नफा मिळवण्याच्या दृष्टीने कुठल्याही स्तराला किंवा कोणतेही निर्णय स्वतःच्या मनाने घेऊ शकते आणि त्यातूनच काय होईल, जनतेची फसवणूक होऊ शकते किंवा जनतेच्या अहितकारक निर्णय ती बँक घेऊ शकते. म्हणून RBIने काय केलं, सर्व बँकाला स्वतःच्या नियंत्रणात आणली. कोणत्याही बँकेला जास्त व्याजदर आकारण्याचा अधिकार नाही. RBIने जी गाईडलाईन ठरवून दिली की या पद्धतीच्या गाईडलाईनमध्ये तुम्ही काय करू शकता, व्याजदर आकारू शकता किंवा या टप्प्यामध्ये तुम्ही व्याजदर आकारू शकता, त्याच टप्प्यामध्ये व्याजदर आकारण्याचा अधिकार हा संबंधित बँकेला त्या कायद्यानुसार प्राप्त होतो. म्हणून RBIला नियंत्रण ठेवण्याचे अधिकार देण्यात आले. त्यानुसार व्यापारी आणि खाजगी बँकांच्या नवीन स्थापना आणि अस्तित्वात असणाऱ्या बँकांचा विस्तार करायचा असेल तर RBIला परवानगी देण्यात आली. हॅलो, आवाज येत नाही का? ठीक, येईल आवाज आता. बघा, बँकेची स्थापना व विस्तार करण्याचा अधिकार. पहिलं कार्य बघा RBIला 1949 नुसार कोणते अधिकार प्राप्त झाले तर पहिला अधिकार आहे बँकेचे स्थापना व विस्तार करण्याची परवानगी. 1949 नुसार RBIला एक अधिकार प्राप्त झाला. या कायद्यानुसार RBI काय करू शकते, सर्व बँकांवर नियंत्रण ठेवू शकते. त्याचप्रमाणे सर्व बँकाच्या ज्या शाखा आहे, सर्व बँकाचे जे काही ऑफिस आहे ते ऑफिस नव्याने स्थापन करायचे किंवा त्याचा विस्तार करायचा असेल तो एक अधिकार RBIने या कायद्यानुसार सर्व बँकांना काय केला, दिला. त्यामुळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला स्वतःच्या परवानगीने इतर बँकाच्या शाखा विस्तारी करण्यासाठी परवानगी देण्यात आली. तिचा पूर्व इतिहास बघा. RBI काय करते, एखाद्या बँकेचा विस्तार करायचा असेल किंवा नवीन शाखा स्थापन करायची असेल, परवानगी द्यायची असेल तर त्या बँकेचा पूर्व इतिहास बघते, तिचं मागच्या वर्षीचं आर्थिक बजेट बघते, ऑडिट रिपोर्ट बघते आणि त्या ऑडिट रिपोर्टमध्ये जर ती बँक समाधानकारक जर काम करत असेल तर त्या बँकेचा आणखी नवीन शाखा विस्तार करायचा असेल किंवा नवीन शाखेमध्ये रूपांतरित करायचं असेल तर ती देण्याची परवानगी कुणाला आहे, RBIला. म्हणून पहिल्यांदा RBIला हा अधिकार नव्हता. मात्र 1949च्या बँकिंग कायद्यानुसार RBIला बँकेच्या शाखा विस्तारीकरणाचा सर्वात मोठा अधिकार काय झाला, प्राप्त झाला. त्यानंतर दुसरा अधिकार 1949च्या कायद्यानुसार रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला स्थापन झाला. तो कुठला तर व्यापारी बँकेच्या हिशोब तपासणीचा अधिकार. बघा, हिशोब तपासणी अंकेक्षण, त्याला अंकेक्षण असे म्हणतात, इंग्लिशमध्ये त्याला ऑडिट असं म्हणतात, बरोबर.
कोणत्याही व्यक्तीच्या हिशोबाची तपासणी करण्याचा अधिकार RBIला आहे. म्हणजेच कोणत्याही बँकेचा हिशोब तपासणी करण्याचा अधिकार RBIला प्राप्त झाला. हिशोब तपासणी कोण करू शकतं तर CA पास असलेला व्यक्ती व ज्याच्याकडं चार्टर्ड इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया यांचं सर्टिफिकेट आहे किंवा परवाना आहे असा व्यक्ती बँकेचं काय करू शकतो, हिशोब तपासणी करू शकतो. आणि त्या बँकेचा ऑडिट करण्याचा अधिकार RBIला आहे. कारण RBI ही शिखर बँक आहे, सर्व बँकांची प्रमुख बँक म्हणून RBI काय करते, भारतामध्ये काम करते. म्हणून 1949च्या बँकिंग अधिनियम कायद्याने देशातील सर्व बँकांचे केव्हाही हिशोबाची तपासणी करण्याचा अधिकार रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला आहे. जरी SBI बँक असेल, जरी बँक ऑफ महाराष्ट्र असेल, जरी ॲक्सिस बँक असेल, जरी HDFC बँक असेल, खाजगी असो, सार्वजनिक असो किंवा सरकारी असो किंवा सहकारी बँक असो, या सर्व बँकांचे हिशोब तपासणी करण्याचा अधिकार RBIला आहे. म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला आहे. आणि ती केव्हाही हिशोब तपासणी करू शकते. अगोदर हा अधिकार नव्हता 1935ला, मात्र 1949च्या कायद्यामध्ये हा अधिकार रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला देण्यात आला. त्यामुळे काय होतं तर नफा कमवण्याच्या उद्देशाने बँक कुठल्याही स्तराला जाऊ शकत नाही. कारण RBIने गाईडलाईन दिलेली आहे, या तरतुदीनुसारच लोकांना कर्ज द्या, या तरतुदीनुसारच लोकांना व्याजदर आकारा. आणि त्यापेक्षा जर जास्त व्याजदर आकारलं जात असेल किंवा त्यापेक्षा जास्त वेगळ्या कागदपत्राची मागणी करून जर समजा तुम्ही ग्राहकांना फसवत असाल, असं जर RBIच्या लक्षात आलं तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया त्या बँकेवर काय करू शकते, कारवाई करू शकते. म्हणून हिशोब तपासणीचा अधिकार RBIला सगळ्यात महत्त्वाचा प्राप्त झालेला आहे. म्हणजेच काय तर एकंदर व्यापारी बँकाची वास्तव स्थिती लोकांसमोर आणण्यासाठी हा अधिकार 1949च्या कायद्याने RBIला दिलेला आहे. म्हणजेच काय, हिशोब तपासल्यानंतर काय चूक आहे किंवा बँक काय अफरातफर करत आहे, लबाडी करत आहे किंवा जाणून बुजून काही चुका करत असेल ज्या ग्राहकांना फसवण्यासाठी आहे, तर अशा प्रकारच्या चुका लगेच RBIला लक्षात येते आणि त्या बँकेला पुन्हा पुढच्या वर्षी व्यवसाय करण्यासाठी किंवा ती बँक स्थापन करण्यासाठी किंवा तिला व्यवसाय करण्यासाठी परवानगी द्यायची की नाही हे ठरवण्याचे अधिकार पूर्ण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला आहे. म्हणजेच काय, बँकिंग कार्यामध्ये पारदर्शकता आणणे आणि बँकिंग प्रणाली भारतामध्ये विकसित करणे हा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे आणि तो या कायद्यानुसार काय झालेला याला प्राप्त झाले. म्हणून अशा कायद्यामुळे बँकेच्या कामकाजामध्ये सुधारणा होऊन तिथल्या कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढते. कुणीतरी आपल्यावर तपासणी करणार आहे, कोणतरी आपल्यावर वचक ठेवणार आहे, या भीतीपोटी का होईना ते कर्मचारी पारदर्शकने आणि व्यवस्थित काम करतात आणि त्यातूनच RBI बँकला हा अधिकार प्राप्त झाला आहे. तिसरा अधिकार सर्वात मोठा जो आहे 1949च्या कायद्यानुसार जो रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला स्थापन झालेला आहे किंवा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला मिळालेला आहे, तो अधिकार म्हणजे काय, व्याजदर ठरवण्याचा अधिकार. सावकारी प्रणाली तुम्ही बघितलं असेल, व्याजदर ठरवण्याचा अधिकार त्या सावकाराला असतो. त्या अगोदरसुद्धा 1949ला जेव्हा इंग्रज भारतामध्ये आले होते तेव्हा ठेवीवर व्याजदर ठरवण्याचा अधिकार इंग्रजांना होता, पण कर्ज जर एखाद्या व्यक्तीला दिलं त्या बँकेने तर त्या बँकेचं व्याजदर ठरवण्याचा अधिकार त्या इंग्रजांना होता. सेम तसंच 1949च्या अगोदर रिझर्व्ह बँक स्थापन झाली, त्यानंतर अनेक खाजगी व्यापारी बँका स्थापन झाल्या, त्याच्या व्याजदर ठरवण्याचा अधिकार त्या बँकाला होता. म्हणून लोकांची मोठ्या प्रमाणामध्ये फसवणूक होत होती, जास्त प्रमाणामध्ये व्याजदर आकारलं जाऊ शकत होतं. मात्र बँकिंग प्रणालीमध्ये व्याजदर ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट असते. व्याजदर आणि भांडवलाचा पुरवठा हा सम जर असेल तरच त्या भांडवलाचा मागणी ही व्यस्त संबंधाची असते. म्हणून सम, व्याजदर आणि भांडवलाचा पुरवठा असण्यासाठी 1949च्या या कायद्यामध्ये RBIने केंद्र सरकारला राजकोषीय धोरण आणि बाजारातील तत्कालीन परिस्थिती याचा विचार करून मौद्रिक नीती ठरवताना म्हणजेच व्याजदर ठरवताना विकासाला पोषक असे व्याजदर निश्चित करण्याचा अधिकार रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला म्हणजे RBIला मिळालेला आहे. आणि RBIने काय केलं, मग देशातल्या ज्या व्यापारी बँका असेल, देशातल्या ज्या काही खाजगी बँका असेल, देशातल्या ज्या काही सरकारी बँका असेल, या सर्व बँकांना व्याजाचा दर किती असावा याची एक गाईडलाईन जारी केली आणि त्यानुसारच सर्व बँकांना व्याजदर हा काय करावा लागतो, आकारावा लागतो. त्यापेक्षा जास्त व्याजदर आकारलं तर त्यांच्यावर कायदेशीर काय होऊ शकते, कारवाई होऊ शकते. आणि हा अधिकार RBIला या कायद्यानुसार मिळालेला आहे. म्हणून व्याजदर ठरवताना व्याजदर हा सगळ्यात बँकेचा सर्वात महत्त्वाचं शस्त्र आहे आणि जास्त व्याजदर असेल तर त्याचा परिणाम त्या ग्राहकावर होतो. म्हणून व्याजदर ठरवताना ग्राहकाचा विचार करून बँकेने व्याजाने रक्कम दिली पाहिजे. त्यानंतर
1949च्या कायद्यानुसार, बँक अधिनियम 1949च्या कायद्यानुसार RBIला आणखी एक अधिकार प्राप्त झालेला आहे. तो अधिकार म्हणजे काय? कर्ज वाटपासंबंधी अधिकार. जर बँकांना बँक अधिनियम 1949 नुसार RBIला मिळालेला हा एक सर्वात महत्त्वाचा अधिकार आहे. या अधिकाराअंतर्गत RBI व्यापारी बँकांना कर्ज वाटपासंबंधी दिशादर्शक निर्देश करू शकते. कशा प्रकारे वाटप करायचे, कोणत्या क्षेत्राला, कोणत्या व्यवसायाला, कोणत्या उद्योगाला आणि कोणत्या ग्रामीण भागाला किती व्याजदराने, किती प्रमाणामध्ये कर्जाचे वाटप करायचं याची एक नियमावली RBIने तयार केली आहे. आणि त्या नियमावलीनुसारच जर व्यापारी बँकेने कर्ज वाटप केले तर ते योग्य. जर व्यापारी बँकेने नियमावलीच्या बाह्य काही पद्धतीने कर्ज वाटप केले तर त्या बँकेवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजे RBI कायदेशीर कारवाई करू शकते. आणि या अधिकारानुसार देशातील अपेक्षित किंवा त्याला आपण उपेक्षित क्षेत्र म्हणतो, ज्या क्षेत्राला कर्ज मिळालेलं नाही त्या क्षेत्रावर मोठ्या प्रमाणामध्ये कर्ज वाटपाची जबाबदारी बँकेवर दिली जाते. त्या क्षेत्राला लघु उद्योग असेल, कुटीर उद्योग असेल, कृषी उद्योग असेल, ग्रामीण उद्योग असेल किंवा महिला उद्योग असेल, या सर्व उद्योगांना किती प्रमाणामध्ये कर्ज वाटप करायचं हे बँकेला RBIने ठरवून दिलेलं आहे. आणि हा अधिकार या अधिनियम 1949 नुसार रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला मिळालेला आहे. त्यानंतर शेवटचा आणि 5वा अधिकार जो मिळालेला आहे, व्यापारी बँकावर नियंत्रण ठेवणे. हा तुम्हाला मी अगोदरच सांगितलं की RBIचं राष्ट्रीयकरण करणे हा सरकारचा समोरचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न होता आणि तो त्यांनी राष्ट्रीयकरण केल्यानंतर सुटला. त्याचं एकमेव कारण काय होतं तर व्यापारी बँका या खाजगी होत्या आणि त्याच्यावर कुणाचंच नियंत्रण नव्हतं आणि त्या स्वतःच्या मनमानी कारभारामुळं ग्राहकांना व्यतीत किंवा त्रास देत होतात. आणि म्हणून RBIने या कायद्यानुसार त्यांना हा अधिकार प्राप्त करून घेतला किंवा तिला मिळालेला आहे. या अधिकारामध्ये बघा, बँकावर नियंत्रण ठेवण्याचा व बँकातील जे व्यवहार चालतात त्या व्यवहारावर पारदर्शक नजर ठेवायचा आणि ग्राहकांची फसवणूक जर होत असेल त्यावर लक्ष देण्याचा सर्वतोपरी अधिकार रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला या कायद्याने मिळालेला आहे. RBIला सरकारची मध्यवर्ती बँक बनवले आहे. या कायद्यामुळे RBIला भविष्यात अनेक ठोस निर्णय घेण्यात मदत झाली आहे. या कायद्यामुळे RBIची जनसामान्याप्रती प्रतिमा उंचावलेली आहे आणि वरील अधिकारासोबत अनेक बाबतीत कायद्याने RBIला स्वयंपूर्ण बनवलेला आहे. एकंदर RBIच्या दृष्टीने 1949चा कायदा हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. आणि भारतीय बँकिंग प्रणालीचा विचार जर केला तर भारतासारख्या विकसनशील देशामध्ये बँका हा आर्थिक किंवा विकसित क्षेत्रासाठी सर्वात महत्त्वाचा घटक आहे. आणि या घटकाची जबाबदारी सर्वसामान्य लोकांपर्यंत कर्ज पुरवठा करणे, सर्वसामान्य लोकांना आपल्या सेवा पुरवणे हा आहे. म्हणून हा 1949चा कायदा सर्वात महत्त्वाचा बँकेच्या इतिहासातला कायदा मानला जातो.